आपण नेहमी ट्री डायग्राम साठी यूज करतो, ट्री डायग्रामचा यूज करतो, त्याचा यूज करा. किती होते 15% म्हणजे 1/320 आहे की नाही. 15 भागेला काय करा 100, 5 ने भाग द्यायचा. ठीक आहे, ज्या लोकांना जमत नाही त्यांनी 15 भागेला 100 करा आणि 5 ने भाग द्या. 5 3 15 आणि 5 2 किती 20, म्हणजेच किती 3/20. 3/20. कशी घेतो आपण अमाऊंट स्क्वेअर कोणाचा 20चा, म्हणजे पी बरोबर 20चा काय करणार आपण वर्ग घेणार आणि इथं जे 20 आलेले आहे 20चा काय वर्ग म्हणजेच किती येते 400. किती वर्षासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे 2 वर्षासाठी. मग इथे 2 वर्षासाठी कॅल्क्युलेशन करा. बघा 400 रुपयावरती 15% दराने पहिल्या वर्षाचं व्याज किती येईल 60 रुपये आहे की नाही. काय करणार आपण इथे 400चे 15% ला आपण ऑलरेडी काय केलेलं आहे कन्व्हर्जन केलेलं आहे. मग 20 × 20 20 दोन्ही किती 40 म्हणजे 20 आणि 20 गुणिला 3 म्हणजे किती 60. पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं आपलं 60. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती येईल 60. सेम असते. हा त्याच्यानंतर या व्याजावरती व्याज लागेल आहे की नाही. पण दर कोणता राहील तोच राहील 320. मग 60चे आपण 320 काढले तर किती येते 9 आहे की नाही. मग 60चे आपण 300 किती काढले 20 काढले. हे कॅल्क्युलेशन करा म्हणजे याचं उत्तर किती येईल 9. मग इथे आपण लिहू 9. मग आता मला सांगा इथे 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती 129. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हटलं तर काय करणार आपण 60 + 60 + 9 129. आणि 2 वर्षाचं सरळ व्याज किती 120. सरळ व्याजाची पहिलीच लाईन असते आहे की नाही. मग 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि 2 वर्षाचं सरळ व्याज यामधील अंतर किती तर किती येईल 9. ठीक आहे, तसंही आपण डायरेक्टली काढणं शिकलो. चला मग आता कंपॅरिझन करू आपण. 9 बरोबर किती 144. तर आपल्याला काढायचं काय मुद्दल आणि मुद्दल किती घेतली आपण 400. मग 400 रेशोची इथं किंमत काढा. कितीचा भाग जाते 16चा. हा 9 ने भाग दिला आपण 9 × 54 म्हणजे 16 16 9 किती 144 आणि 16 चोक किती 64 आहे की नाही. क्रॉस मध्ये बघा असा आपण आडवा भाग दिला एक वेळेस. मग आडवा भाग दिल्यानंतर क्रॉस मध्ये काय करतो आपण नेहमी मल्टिप्लिकेशन करतो. मग 16 गुणिले 400 म्हणजे किती 64 आणि 2 एक्स्ट्रा 0 म्हणजे 6400. ही झाली आपली ओरिजिनल मुद्दल. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, सिंपल आहे.